नमस्कार. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 12. धन्यवाद. श्री गणेशाय नमः. करावया जगदुद्धार, हारवया भूभार, वारंवार परमेश्वर, नाना अवतार धरितसे, भक्तजन तारणार्थ, अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी गाता अध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी, आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खासबागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रींजवळी. बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐसी. ऐशा गर्दीत आपणाशी दर्शन कसे होईल. परी दर्शन घेतल्या विन आज करू नये भोजन. बाळप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सानिध्य पातले आजानुभाऊ. स्वास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. कंठ सद्गतीत झाला, चरणी भाळ ठेविला. क्षैनिक मीपण विसरला, परम तोषला मानसी. गंगा मिनली सागरी, जैसे तरंग जलाभितरी, तैसे बाळप्पा ते अवसरी. स्वामी चरणी दृढ झाले, मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्पन सोडी सहसा. स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरी श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंद नमाये पोटी, स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले, त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथुनी. परितयांचे श्रीचरणी चिंत गुंतले अखंड. त्यासह एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करूनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिलेला. म्हणती जाऊनी स्वामींशी अर्पण करा नैवेद्याशी. अवश्य म्हणून तयाशी बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांशी वर्तमान विधित एक झाले. या समय श्री समर्थ असती नृपमंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय, ऐसे एकूणी वर्तमान. बाळप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण आपले हस्ते नोहेची. मार्गावरूनही परतले, सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरून, घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यानही येत आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊन, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी, मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐसे प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी, इच्छा बाळप्पाची अंतरी. सुंदराबाईची हे करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांशी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्रीसेवेशी करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदला, म्हणे सुदीन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला. झाले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवेकरी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामींसी, ऐसा अभिमान तियेसी. गर्व भरे इतरांसी, तुच्छ मानू लागली. या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथेच अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण. एक चित्त सर्व केले, कोठेही असता समर्थ पूजाधिक व्हावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती. परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पांची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास व्याधी जडिले रात्रंदिवस. चैन नशे क्षणभरी, बेंबी मधुनिया रक्त वाहतसे दिवस रात्र. तया दुःखे विवळ होत, म्हणती कैसे करावे. भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली. ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पाशी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून, पडले आज बाहेर स्वामी कृपेने. आजवरी गुप्त राहिले होते उदरी.
सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधींचे, आजवरी बहुतांपरी, बाळाप्पा करी चाकरी. त्यांचे अंतरी परी स्वामीमय न झाले. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवांची पूजा करुनी मग यावे परतुनी. स्वामी सेवे कारणे हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांशी, आपण सांगुनी बाळाप्पाशी, शंकर पूजनी वजवी, तैशी आज्ञा तयाप्रती, एकी दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं, हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित. प्रश्न पाहत बाळाप्पा, एक चिठ्ठी तयातून उचलुनी, पाहता वाचून, न करावेची पूजन, तया माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त, चोळाप्पा नामे विख्यात, तयाचा हा जमात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून, ते सुंदराबाई उचलून नेणत असे सत्वर. त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले, तेव्हा जा शश्वर उभयंता करीती विचार. बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पाशी, दारापुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला, आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी, कुलदेवतेच्या दर्शनाची जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे, तेव्हा निरुत्तर झाला. ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा, तयाने पुशिले वर्तमान, बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्टे मनी आणले, म्हणे जावया आपणासी, समर्थन देती आज्ञेशी, तरी टाकूनच चिठ्ठ्यांशी आज्ञा घ्यावी आपण. तयांचे कपट न जाणुनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहुनी उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी, भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला, महाराज आता बाळाप्पाला न सोडितील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती, करतील यती दयाळ, जो कैवळ दयाघन, भक्त काज कल्पद्रुम, विष्णू शंकर दोघे जण, त्यांशी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत, सदा प्रेमळ परिसोत. 12 अध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार परमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तर तैसे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळाप्पा, मने श्रीची पूर्ण कृपा, मजहुनी तया बाळाप्पा. प्रिय असे झाला, वर्तले ऐसे वर्तमान, बाळाप्पा एकनिष्ठा धरून, स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदय करीत असे. स्वयंपाकाधिक करावयासी, लज्जा वाटत असे तयासी, तयाते एके समयासी, काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सानिध्य गुरु, असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु, बाळाप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन, स्वामीविने दैवत अन्य, नसेची थोर या जगी. सेवकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ, तिने सेवकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची, नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पा वैपूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी, बाळाप्पा ते उठविले. श्री ते धरून या करी, घेऊन गेले बाहेरी. पाहुणी ऐसी परी बाई अंतरी कोपली, म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन, माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला. तैपासून बाळाप्पाशी त्रास देता हरनिशी, घराने सांगता समर्थांशी, बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांचे घरी येतं, तो चोळाप्पा विख्यात, स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत. स्वामी सेवा तो करीत, त्याशी द्रव्याशा बहुत, असे सांप्रता लागली. दिवाळीचा सण येता, राजमंदिरा माझी समर्थ
राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात. विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयाशी हार नाही आम्हापाशी. बाळाप्पा ठेवितो तयाशी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर. हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकूनी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी. तो काढून तयास दुरी करावे राणी म्हणत असे. पाहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असे एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करुणिया जोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वात्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100वरी गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणी या द्रव्याशी आनंद झाला तयाशी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. तयाशी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळ पातले. त्यांनी उठवूनी चोळाप्पाशी आपण बैसले स्वामीपाशी. चोळाप्पाच्या मानसी दुःख फार झाले. स्वामींपुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती. चोळाप्पाने काही न नेती ते तरी घेती हिरावूनी. चोळाप्पाशी दूर केले बाईशी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळाप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळापवरी रागवणे दृष्टोत्तरी ताडन करी भवसाळ. ते ऐकूनी बाळाप्पाशी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामीचरणांसी म्हणती जावे येथुनी. ऐसा केला विचार. झाली असता रात्र बाळाप्पा गेले भिराडावर. खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांसी घेऊनी. म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयाशी बाळाप्पा येतो या समयाशी. अंतर्ज्ञानी समर्थांशी तात्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवाकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे. बाळाप्पा येत त्या स्थानी आसन दाविले सेवकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला तया लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्रीरामांचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथी जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळाप्पासी. आनंद झाला बाईशी. गर्व भरे ती कोणाशी मनिनाशी झाली. सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करुनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्याशी बाई द्रव्य मागत धनधान्य साठवित. ऐशा प्रकारे करुनी बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईनी राहावे दुरी श्रीचरणांपासूनी. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. त्यांशी हुकुम झाला सत्वरी बाईशी दूर करावे. परी राणीशी भिवूनी तैसन केले तयांनी. समर्थ दर्शनांशी एकेदिनी कारभारी पातले. तयांशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकूनिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करुनिया बाईशी. आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईशी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बडवणी. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत. कर कितीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी.
म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयांशी, द्रव्याच्या नाही आम्हाशी. आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीने उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी. एक तपस रासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले अक्कलकोट नगरात. अद्यापी बाळप्पा राहत श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेमभोव. दृढ निश्चय आणि भक्ती तैशी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने तमोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. धन्यवाद.